नमस्कार मित्रांनो, आपण बघतोय मराठी सराव प्रश्न, तेही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार. आत्तापर्यंत 3 पेपर्सवर आपण चर्चा केली. आज आपण सुरुवात करतोय 4थ्या पेपरला. आपण 25 प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. या 25 प्रश्नांची लिंक अधिक सरावासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला मग करूया सुरुवात. सुरुवात करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा. चला, आजचा पहिला प्रश्न. तो गाणे गातो प्रयोग ओळखा. काय पर्याय दिलेला आहे? भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग की नवीन कर्मणी प्रयोग. आता प्रयोग ओळखता येण्यासाठी गाणारा कोण? तो. काय गातोय? गाणे. याचा अर्थ कर्ता आणि कर्म दोघं दिसत आहेत. ज्यावेळेस कर्त्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्यय लागलेलं नसतं त्यावेळेस तो असतो कर्तरी प्रयोग. त्यामुळे हा आहे कर्तरी प्रयोग. ओळखायला अगदी सोपा आहे. कर्त्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्यय नसणं याचा अर्थ तो कर्तरी प्रयोग. मी मुलांना सांगितले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मी मुलांना सांगितले. अधोरेखित शब्द ना. आता कोणाला सांगितले? मुलांना. याचा अर्थ मुलांना हा काय झाला? तुमचा कर्म. आणि कर्माला लागलेली विभक्ती ही नेहमी कसली असते? द्वितीयाची असते. आणि जर समजा 2 कर्म असते, याचं उत्तर आहे द्वितीय. जर 2 कर्म असते तर प्रत्यक्ष कर्माची द्वितीय असते आणि अप्रत्यक्ष कर्माची मात्र चतुर्थी असते, जिला आपण संप्रदान असं म्हणतो कारकार्थामध्ये. ध्वनिदर्शक शब्दाची योग्य जोडी ओळखा. विजांचा गडगडाट, ढगांचा कडकडाट, तलवारीची खनखनाट आणि बांगड्यांचा कलकलाट. बरोबर उत्तर आहे तलवारीची खनखनाट. कारण की विजांचा असतो तो कडकडाट, ढगांचा असतो तो गडगडाट आणि बांगड्यांची असते ती किणकिण. हा, मग कलकलाट कसला असतो? पक्ष्यांच्या भांडणांचा कलकलाट असतो. पक्ष्यांच्या आवाजाचा किलबिलाट असतो आणि भांडणाचा मात्र काय असतो? कलकलाट असतो. हा फरक लक्षात घ्या. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. काजूंची असते. समूहदर्शक शब्द. काजूंची काय असते? तुकडी, गाथण, चळत की जुडी. काजूंची असते ती म्हणजे गाथण. तुकडी कसली असते? तुकडी असते सैनिकांची. सैनिकांची पलटण सुद्धा असते. चळत कसली असते? चळत असते नाण्यांची. आणि जुडी कसली असते? जुडी असते पालेभाज्यांची. दुर्वांची जुडी पण असते. श्री बाळ कोल्हटकरांचं नाटक आहे वाहतो ही दुर्वांची जुडी. म्हणजे दुर्वांची जुडी. जुडी ही पालेभाजीची असते, दुर्वांची असते. चळत ही नाण्यांची असते, गाथण काजूंची असते आणि तुकडी सैनिकांची असते. सैनिकांची पलटण सुद्धा असते. विमानांचा ताफा तसा माणसांचा काय? काफिला, रुंद, जुडगा की जमाव? माणसांचा असतो तो म्हणजे जमाव. मग काफिला कसला असतो? काफिला असतो जहाजांचा. रुंद कसला असतो? रुंद असतो वाद्यांचा. आणि जुडगा कसला असतो? जुडगा असतो किल्ल्यांचा. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. बोका आणि भाटी, व्याही आणि विहीन, गृहस्थ आणि गृहस्थी, जनक आणि जननी. म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी, म्हणजे लिंगावर आधारित हा प्रश्न आहे. बोका पुल्लिंगी, भाटी स्त्रीलिंगी बरोबर आहे. व्याही आणि विहीन बरोबर आहे. गृहस्थ आणि गृहिणी असं हवं होतं. याचा अर्थ हा पर्याय चुकला. गृहस्थचं काय आहे? गृहिणी. आणि जनक आणि जननी बरोबर आहे. तोंडाला कुलूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ. तोंडाला कुलूप लावणे म्हणजे काय? काहीही न बोलणे. आता वाक्प्रचार आणि म्हणी म्हटल्यानंतर त्यांचा अर्थ आपल्याला माहीत असलाच पाहिजे. तो तोंडपाठ असला पाहिजे. म्हणजे पर्याय वाचायची गरज नको यायला. काहीही न बोलणे. चा, ची, चे, ची कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? कोणत्या विभक्तीचे आहेत? यस, पर्यायाची गरज आहे. षष्टीचे प्रत्यय आहेत. प्रथमाला कुठल्याही प्रकारचं प्रत्यय नसतं. द्वितीया आणि चतुर्थी एकसारखे असतात. सलाते, सलानाते. तृतीया नेएशी, निशीही. षष्टी चाचीचे. धाव, नृत्य, हास्य या नामांचा प्रकार ओळखा. सामान्य नाम, विशेष नाम, धर्मीवाचक नाम. आता हा शब्द कदाचित
काहींनी पहिल्यांदा ऐकलं असेल, एक्सप्लेन करतो, डोंट वरी. आणि भाववाचक नाम, धाव, नृत्य आणि हास्य ही भाववाचक नामं आहेत. धर्मीवाचक म्हणजे काय? जे नाम गुण किंवा धर्म दाखवतो त्याला आपण धर्मीवाचक म्हणतो. गुण किंवा धर्म दोघं नाही, गुण किंवा धर्म. आणि जो गुणधर्म दाखवतो त्याला धर्मवाचक म्हणतात. जो गुणधर्म दाखवतो त्याला काय म्हणतात? धर्मवाचक. आणि गुण किंवा धर्म दाखवणारे कोणते असतात? धर्मीवाचक. मग धर्मीवाचक नामं कोणते? सामान्य नाम आणि विशेष नाम यांनाच धर्मीवाचक नाम म्हणतात. सामान्य नाम आणि विशेष नाम यांना काय म्हणतात? धर्मीवाचक. म्हणजे याचा अर्थ नामांचे जर तुम्ही प्रकार केले, समजा धर्मीवाचक आणि धर्मवाचक. धर्मीवाचक म्हणजे दोन, सामान्य आणि विशेष. आणि धर्मवाचक म्हणजेच भाववाचक. धर्म आणि धर्मीमध्ये फरक आहे. जो गुण किंवा धर्म दाखवतो तो धर्मीवाचक आणि जो गुणधर्म दाखवतो तो भाववाचक. राहील फरक लक्षात? समूहदर्शक शब्दाची योग्य जोडी ओळखा. फुलझाडांचा ताटवा, प्रश्नपत्रिकांचा पुंज, द्राक्षांचा ढीग आणि पक्ष्यांचा कळप. योग्य उत्तर आहे फुलझाडांचा ताटवा. कारण की प्रश्नपत्रिकांचा असतो तो म्हणजे संच, द्राक्षांचा असतो घड किंवा घोस, पक्ष्यांचा असतो थवा. मग पुंज कसला असतो? तारकांचा. तारकांचा समूह सुद्धा असतो. ढीग कसला असतो? ढीग असतो विटांचा, नारळांचा, कलिंगडांचा, फळांचा. आणि कळप कसला असतो? कळप असतो मेंढ्यांचा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत गेलात, मला वाटतं बरेच लोक म्हणतात मागच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न येतात, पण प्रश्न येतात, पण प्रश्न कसा आहे तो, आता समजा इथे योग्य जोडी फुलझाडांचा ताटवा आहे, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये कदाचित पक्ष्यांचा थवा असा योग्य असेल आणि फुलझाडांचा काहीतरी चुकवलेलं असेल. याचा अर्थ पर्यायातूनच पुन्हा नवीन प्रश्न तयार होतो. नवीन शब्द, नवीन प्रश्न कोट करण्यापेक्षा पर्यायातून नवीन प्रश्न तयार होतात. म्हणून जुन्या प्रश्नपत्रिका किंवा सराव प्रश्नपत्रिका का सोडवाव्यात आणि कशा सोडवाव्यात या प्रकारे सोडवल्या गेल्या पाहिजेत. बोटावर नाचवणे वाक्प्रचाराचा अर्थ. बोट हलवणे नाही, स्वतःच्या ऐकायला लावणे हो, बोटांनी ताल धरणे नाही, बोट दाखवणे नाही, स्वतःच्या ऐकायला लावणे. ते ती त्याला बोटावर नाचवते. म्हणजे याचा अर्थ तिचंच त्याला ऐकायला लावते आणि त्याला ऐकायला भाग पाडते. मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा. कर्म कसं ओळखायचा? मारणारा कोण? मी. आणि मारण्याची क्रिया कोणावर घडते? कृती कोणावर घडते? बैलावर. याचा अर्थ कर्म आहे बैल, बैलाला. द्वितीयाचा प्रत्यय लागलेला आहे ला. खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात, योग्य पर्याय निवडा. 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात. आता शब्द जरी नाही ओळखता आला तरी आपण लिंगावरनं ओळखू शकतो. कसं काय बघूया, सांगतो तुम्हाला. ती घार, ती सुसर, ती घुस, तिघ स्त्रीलिंगी आहेत. तो देह, ती काया, ते शरीर, तो देह, ती काया, ते शरीर, तिघ लिंग आलेले आहेत. तो मासा, तो गरुड, तो पोपट. नयन, नयन म्हणजे मुलगा, पुत्र, सूत, एकच तो. म्हणजे हे पुल्लिंगी आहेत, हे स्त्रीलिंगी आहेत, हे पुल्लिंगी आहेत. याचा अर्थ देह, काया आणि शरीर एकाच अर्थाचे तिन्ही लिंगांमध्ये येणार आहे. अजून आहेत कुठला? तो रुमाल, ती पगडी आणि ते पागोटे. म्हणजे पुढे आता काय होतं, बऱ्याचदा मगाशी जे म्हटलं अगदी तसंच. म्हणजे आता पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे नाही येणार, मग कदाचित इथे काय येऊ शकतं? रुमाल, पगडी, पागोटे. या पद्धतीने हे काही असे शब्द आहेत जे आपल्याला माहीत असायला पाहिजे, जे तिन्ही लिंगांमध्ये वापरले जातात. अर्थ मात्र एकच निघतो. राम एवढे काम करून टाक या वाक्यातील क्रियापद ओळखा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि कृती दाखवणारा करून टाक. मग उत्तर आलं आपलं करून टाक. समूहदर्शक शब्द सांगा. पिकत घातलेल्या आंब्यांची असते. काय असते? गाथन नाही, गाथन तर आत्ता बघितलं आपण, काजूंची असते. थप्पी नाही, अढी हो, अढी असते, रास नसते. मग गाथन कसली असते? आपल्याला माहिती, काजूंची. म्हणजे अनेक प्रश्न सोडवल्यानंतर शब्द समूह सुद्धा तुमचा तयार होतो. थप्पी कसली असते? थप्पी असते नोटांची, थप्पी असते पोत्यांची.
आणि रास असते धान्याची. आणि आंब्याच्या झाडांची असते ती म्हणजे राई, म्हणून तर आमराई म्हणतो आपण. आंब्याच्या झाडांची राई असते आणि पिकत घातलेल्या आंब्यांची अढी असते. भाववाचक नाम नसलेला पर्याय, हा वाचताना असलेला नसलेला व्यवस्थित वाचा. भाववाचक नाम नसलेला पर्याय बाल्य, तारुण्य, वार्धक्य की वर्ग. हे तिघ भाववाचक आहेत. वर्ग सामान्य नाम आहे. खालीलपैकी विशेष नाम नसलेला, विशेष नाम नसलेला, विशेष नाम म्हणजे काय? कुठल्याही वस्तूला व्यक्तीला दिलेलं जे नाव आहे त्याला म्हणतो आपण विशेष नाम. हिमालय हे पर्वताचं नाव आहे. सातपुडा हेही पर्वताचं नाव आहे. अरवली हेही पर्वताचं नाव आहे. आणि पर्वत सामान्य नाम आहे. याचा अर्थ आपलं उत्तर आहे पर्वत. पुस्तक या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते मानतात? उभयलिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग की नपुंसकलिंग. लिंग ओळखताना आपण काय करतो? तो, ती आणि ते प्रत्यय. तो पुस्तक नाही, ती पुस्तक नाही, ते पुस्तक बरोबर. याचा अर्थ नपुंसकलिंग. रावण रामाकडून मारला गेला. वाक्याचा प्रयोग ओळखा. भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि नवीन कर्मणी प्रयोग. ओळखायला याला ट्रिक आहे. मारणारा कोण? राम. ज्याही वेळेस कर्त्याला कडून हे प्रत्यय लागलेलं असतो त्यावेळेस त्याला आपण नवीन कर्मणी प्रयोग म्हणतो. इंग्लिशमधला जो पॅसिव्ह व्हॉइस आहे, या पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे ज्यावेळेस मराठीत रचना केली जाते, इंग्लिशमधल्या पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे ज्यावेळेस रचना केली जाते त्यावेळेस त्याला म्हणतो आपण नवीन कर्मणी. बरोबर आहे? कर्त्याला कडून प्रत्यय लागून ज्यावेळेस आपण पॅसिव्ह व्हॉइस सारखं उत्तर लिहितो त्याला म्हणतो आपण नवीन कर्मणी प्रयोग. इच्छा तेथे मार्ग या म्हणीचा अर्थ. चांगल्या मार्गात अडथळे असतातच. सरळ मार्गाने जाण्याची इच्छा असणे, आपली इच्छा व्यक्त करणे आणि एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच. इच्छा असेल तर मार्ग निघतोच, कारण की इच्छा तेथे मार्ग. फक्त इच्छा असली पाहिजे. त्यामुळे चौथा पर्याय बरोबर आहे. बाबांनी भाजी आणली या वाक्यात भाजी हे मुळात कोणते नाम आहे? भाजी कोणते नाम आहे? सामान्य नाम आहे. धर्मवाचक, भाववाचक, सामान्य नाम, विशेष नाम. आधीच्या प्रश्नामध्ये धर्मीवाचक येऊन गेला. त्यावेळेस काय सांगितलं तुम्ही? तुम्हाला गुण किंवा धर्म दाखवणारा धर्मीवाचक आणि गुण धर्म दाखवणारा धर्मवाचक. म्हणजे धर्मवाचक आणि भाववाचक हा एकूण एकच. कारण की भाववाचक नामालाच आपण काय म्हणू शकतो? धर्मवाचक. आणि सामान्य आणि विशेष यांना म्हटलं तर आपण धर्मीवाचक. आता भाजी हा सामान्य नाम आहे, विशेष नाम नाही आहे. या भाजीला काही कुठलं विशिष्ट नाव दिलेलं नाही आहे, म्हणून सामान्य नाम. डरकणे हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो? कोंबडा, सिंह, म्हैस की बेडूक? बेडूक. डरावणे असाही ध्वनिदर्शक शब्द वापरला जातो बेडकाला. कोंबडा आरवणे, सिंह गर्जना आणि म्हैस रेकणे. म्हणजे अधिकचे शब्द ज्यावेळेस तुम्ही पेन्सिलने पेनाने ॲड करून घ्याल त्या प्रश्नांसोबत, तर एका प्रश्नासोबत आपला 4 ते 5 प्रश्नांचा अभ्यास सहज तयार होतो. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम. मनुष्य, मनुष्यत्व, अगदी बरोबर. करावे तसे भरावे, कर्माचे फळ भोगावे लागते असं आपण मानतो. मागून येऊन वरचढ होणे, नाही, कानामागून आली आणि तिखट झाली. देहाप्रमाणे आहार असणे, आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा नाही. जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ भोगावे लागते. ज्याप्रमाणे आपण कृती करतो त्या प्रमाणात आपल्याला भोग भोगावे लागतात, म्हणून करावे तसे भरावे. शेवटचा प्रश्न 25वा. विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ. पैज लावणे, विडा उचलून खाणे हा शब्दशः अर्थ घेतला. विडा देणे, प्रतिज्ञा करणे. यस, एखादे काम करण्याची प्रतिज्ञा करणे याला म्हणतो आपण विडा उचलणे. जसं मराठी आणि इंग्लिश ग्रामर सोपं करून सांगण्याचा मी विडा उचललेला आहे. फक्त या मी विडा उचललेला तुम्ही किती साथ देता ती महत्त्वाची. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा.
मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया आपण 25 प्रश्नांसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.